तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे की पेरूच्या बागेमध्ये जर तण उगवला असेल तर त्याच्यावर कोणती फवारणी केली पाहिजे आणि त्यासाठी कोणतं औषध तणनाशक वापरलं पाहिजे. हे जे माझ्या हातात औषध आहे ते स्टेन ग्लुफोसिनेट अमोनियम 13.5% आहे. हे कोरोमंडल इंटरनॅशनल कंपनीचं आहे. हे पूर्ण औषध नॉन सिलेक्टेड आहे. जर समजा याच्या पानावर जर हे फवारणी झाली किंवा थोडा जरी पडला तर हे जळण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो करून काळजी करू नये ना, खालच्या खालच्या खालीच मारावं, पानावर पडून देऊ नये. तर याचा वापर आपण पेरू, शिमला मिरची, हिरवी मिरची यामध्ये पण वापरू शकतो. तर तुम्ही बघू शकता तिकडे फवारणी चालू आहे, तिकडे हिरव्या मिरचीमध्ये फवारणी चालू आहे. थोडं झूम करून दाव तिकडे. तर मित्रांनो बघू शकता आपण याच्यात किती प्रमाणात वापरणार आहे. हा 15 लिटरचा पंप आहे, त्याच्यात आपण हे 200 मिली वापरणार आहे. हा 50 मिलीचा एक टोपण आहे, तर असे 4 टोपण आपण यात टाकणार आहे. मित्रांनो हे बघू शकता हे नौजल आहे, त्याच्यावर ही कॅप वापरली आहे, जेणेकरून ही कॅप असल्यामुळं याच्या वर पानावर औषध जाणार नाही. तर आपण बघूया कशा प्रकारे औषध मारणार आहे. हे एकदम असं खाली टाकून जेणेकरून औषध वर जाऊ नये असं वापरलं पाहिजे. तर मित्रांनो हे तणनाशक आपण या शिमला मिरची मध्ये पण वापरू शकतो. तर बघू शकता कशा प्रकारे तणनाशक मारले जाते. अशा प्रकारे तणनाशक मारून झाडावर जरा सुद्धा जाऊन देणं. जर समजा झाडावर गेलं तर पूर्ण झाड जळण्याची, खराब होण्याची शक्यता असते. तर अशा नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा अजून कोणती माहिती हवी आहे. तर जय जवान, जय किसान.